अमरावती शहरातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत आजचा दिवस अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. एकीकडे सियाराम नगर येथील युवकाच्या हत्येने खळबळ उडाली असताना दुसरीकडे 20 मे रोजी चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखर नेतनराव यांचा नागपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत एका दिवसात दोन हत्यांचे गुन्हे नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मित्राच्या कौटुंबिक वादात मध्यस्थी करणं शेखर याला कसं महागात पडलं पाहूया हा विशेष वृत्तांत. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुले नगर नवसारी परिसरात 20 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजता झालेली चाकू हल्ल्याची घटना आता हत्येत परिवर्तित झाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 27 वर्षीय शेखर नेतनराव यांचा नागपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. माहितीनुसार शेखर नेतनराव हे त्यांच्या घरासमोर मोबाईल पाहत बसले होते. त्याच वेळी अचानक 4 युवक तेथे आले आणि त्यांनी शेखर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हर्षल पोहोकार आणि भूषण पोहोकार यांनी शेखर यांच्या छातीवर सपासप चाकूने वार केल्याचा आरोप आहे, तर क्षितिज टेंभरे याने त्यांच्या मांडीवर वार केला. चौथ्या आरोपीने त्यांच्या हातावर वार केल्याचेही समोर आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेखर यांना स्वतःचा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही. 4ही आरोपींनी एकाच वेळी त्यांच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी झाल्यानंतर शेखर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. पोलिसांना दिलेल्या जबाबात शेखर यांनी सांगितले होते की हल्ल्यादरम्यान क्षितिज टेंभरे याने मोठा आला होता मला समजवायला असे म्हणत हल्ला केला. शेखर यांचा मित्र दादू गोंडाणे हा त्याच्या बहिणीच्या वैवाहिक वादामुळे त्रस्त होता. दादूच्या बहिणीचे लग्न क्षितिज टेंभरे याच्याशी झाले होते आणि त्यांच्या दीर्घकाळापासून वाद सुरू होता. एका वादाच्या प्रसंगी क्षितिजने दादू आणि त्याच्या बहिणीस मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. त्याच प्रकरणात शेखर यांनी समेट घडवून आणण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार याच गोष्टीचा राग मनात धरून क्षितिज आणि त्यांच्या साथीदारांनी शेखर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर शेखर यांची आई घराबाहेर आली असता आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत शेखर यांना तातडीने इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले होते. सुमारे 15 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शेखर नेतनराव यांची उपचार दरम्यान प्राणज्योत मावळली. त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचे रूपांतर हत्येच्या गुन्ह्यात दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी याचपूर्वी क्षितिज टेंभरे आणि हर्षल पोहोकार यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे, तर फरार असलेला भूषण पोहोकार आणि त्यांच्या आणखीन एका साथीदाराचा शोध वेगाने सुरू आहे. दरम्यान नागपूर येथे शेखर यांचे शवविच्छेदन करण्यात येत असून गाडगेनगर पोलिसांचे तपास पथक पुढील कारवाईसाठी नागपूरकडे रवाना झाले आहे. एकाच दिवशी सियाराम नगर हत्याकांड आणि शेखर नेतनराव यांच्या मृत्यूमुळे गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रचंड खळबळ उडालेली आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहे. सियाराम नगर येथील प्रज्वल खरे हत्याकांड आणि आता शेखर नेतनराव यांच्या मृत्यूमुळे अमरावती शहर हादरून गेले आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास करणे हे गाडगेनगर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. सध्या 2 आरोपी तुरुंगात असून आणखीन दोघांचा शोध सुरू आहे. फरार आरोपी पर्यंत पोलीस कधी पोहोचतात आणि या प्रकरणात पुढे कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.